नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या टू द पॉइंट कार्यक्रमात मी किशोर आपलं स्वागत करतो. आज आपल्या सोबत आहेत प्रशांत कुंकळकर. प्रशांत कुंकळकर हे गेली 32 वर्षे आयटी बिझनेस मध्ये कार्यरत आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया, जी प्रीमियर बॉडी आहे आयटी प्रोफेशनल ऑफ इंडिया, यांची जी प्रीमियर बॉडी आहे त्या प्रीमियर बॉडीचे ते सिनियर लाईफ मेंबर आहेत. त्याचबरोबर कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडियाच्या गोवा चॅप्टरचे 2 वेळेला ते चेअरमॅन राहिलेले आहेत. गोवा आयटी बिझनेस असोसिएशन म्हणजे गिबाचे ते एक्स प्रेसिडेंट राहिलेले आहेत. त्याचबरोबर आयटी प्रोफेशनलच्या संबंधित जे वेगवेगळे विषय आहेत त्या वेगवेगळ्या विषयांचा सरकार दरबारी पाठपुरावा करून हे विषय सोडवण्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. त्याचबरोबर सायबर एज जी स्कीम सुरू होती, कम्प्युटर आणि मग त्याच्यानंतर लॅपटॉप, मोबाईल या गोष्टी ज्या विद्यार्थ्यांना दिल्या जातात सायबर एज स्कीम मध्ये, त्या सायबर एज स्कीमच्या टेंडरिंग प्रोसेसमध्ये, इनिशियल टेंडरिंग प्रोसेसमध्ये महत्वाचं योगदान हे प्रशांतचं राहिलेलं आहे. आणि आयटी प्रोफेशनल ग्रुप जे आहेत अशा वेगवेगळ्या फोरमवरती त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे गोव्यातले एक नामांकित अशा पद्धतीचे आयटी प्रोफेशनल म्हणून प्रशांतची ओळख या ठिकाणी करता येईल. आणि आज आपण प्रशांत बरोबर आयटी संबंधित गोव्यातल्या वेगवेगळ्या विषयाची चर्चा करणार आहोत. प्रशांत, तुझं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या टू द पॉइंट कार्यक्रमात. नमस्कार आपण किशोर. स्ट्रेट टू द पॉइंट जाऊया. आत्ताच हो. ही चर्चा सुरू करण्यापूर्वी मी सहज प्रशांतला विचारलं की अरे प्रशांत, तू आज ऑफिसमध्ये आहे की काय? तर प्रशांतचं उत्तर होतं, हो, ऑफिसमध्ये यावं लागतं कारण घरी मला कनेक्टिव्हिटी नाहीये. म्हणजे प्रशांत हा आयटी प्रोफेशनल आहे आणि त्याच्या घरी, बरं त्याचं घर कुठं पेडण्यात, काणकोणात किंवा सत्तरीत नाहीये. प्रशांत हा ताळगाव मध्ये राहतो आणि गेले 10 दिवस ताळगावात प्रशांतच्या घरी कनेक्टिव्हिटी नाहीये. ही गोव्यातल्या आयटीची परिस्थिती आहे आणि इथूनच आपण आजच्या या चर्चेला सुरुवात करू. प्रशांत, माझा साधा सिंपल प्रश्न, गोव्यातल्या आयटी सेक्टरचं काय स्टेटस आहे, काय पोझिशन आहे? किशोर, हे बघा, आय-टी सेक्टर म्हटलं ना, तर मला वाटतं की गोव्यासाठी आय-टी उद्योग म्हणजे माहिती तंत्रज्ञान उद्योग हा पूरक असा आहे. कारण गोव्याची आपले जे एन्व्हायरमेंट आणि काही म्हणा तुम्ही, एकतर टुरिझम आणि एकतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आय-टी. आता तर मायनिंग तर विसरात. हे या 2च उद्योगावर आपल्याला अवलंबून राहावं लागेल आणि याचसाठी आपण आजकाल टुरिझम तर शक्यच नाहीये, कारण आता सध्या पॅन्डेमिक असल्यामुळे. त्यामुळे आय-टी सेक्टरवरच जास्त भर दिला तर माझ्या मते चांगलं हे होईल. कारण गोव्याचे जे आहेत ना प्रोफेशनल्स, जे आय-टी प्रोफेशनल्स आहेत, ते जास्त करून बाहेरगावी जातात. कारण इथं त्यांना म्हणजे संधी नाही. अपॉर्च्युनिटीज म्हणा, संधी म्हणा, काही मिळत नाही म्हणून. तर अशी परिस्थिती आहे आणि उलट त्यांना जर सांगितलं आणखीन इकडं उद्योग तुम्ही सुरू करा, तर त्यांचं चक्क म्हणणं आहे, गोव्यासाठी जे आय-टीसाठी जे आपलं साधन सुविधा जे आहेत ना, त्या नाही. मुख्य म्हणजे इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी हा त्यांची डोकेदुखी होऊन बसलाय. म्हणजे आता आता जर बघितलं तर गोव्यात 2002 या काळात जेव्हा भाजपचं सरकार आलं, त्यावेळेला गोव्यात आयटीचं वेगळं खातं तयार करण्यात आलं. आयटी महामंडळ स्थापन करण्यात आली. गोव्याचे पहिले आयटी मंत्री ॲडव्होकेट रमाकांत खलप राहिले आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं आयटी प्रक्रियेची सुरुवात झाली. आता माझं एक असं निरीक्षण आहे की आपल्या गोव्यात आपल्याला आभासी पद्धतीनं जगण्याची खूप सवय आहे. आभासी पद्धत म्हणजे जे वास्तव आहे ते लपवण्याची आपल्याला सवय आहे. वर्रात गोयकार म्हणतो आपण, मस्तपैकी कपडे घालतो पण खिशात आपल्या दमडीही नसते. अशीच गोष्ट प्रत्येक बाबतीत आहे आपली. आणि शेवटी हा जो आभास असतो तो कायम राहत नाही. कधीतरी अशी वेळ येते की या आभासाचा भांडाफोड होतो आणि वस्त्रहरण होतं आणि वास्तव जे आहे, सत्य परिस्थिती आहे ती लोकांसमोर येते. आयटी बाबतीत आपलं तेच झालंय. म्हणजे गोवा हे इंटरनॅशनल टुरिस्ट डेस्टिनेशन आहे. इफ्फीचं कायमस्वरूपी व्हेन्यू म्हणून गोव्याकडे बघितलं जातं. वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं गोवा टुरिझमच्या सेक्टरमध्ये गोव्याचं नाव मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. पण जर वास्तव आपण बघितलं तर गोव्यात आयटी ही सध्याच्या परिस्थितीत तरी झिरो असं आपल्याला म्हणावं लागणार आहे. तर आयटीच्या क्षेत्रात गोव्यातलं शिक्षण किंवा गोव्याचं बाकीचं एकंदरीत लाईफस्टाईल हे जर आपण बघितलं
तर आयटी मध्ये आपण मागे का राहिलो? काय वाटतं तुला? नाही, तसं बघायला गेलं ना तर गोव्यात दरवर्षी 1200च्या दरम्यान आपले अभियंते पास आउट होतात आणि त्यांना काही इकडं संधी मिळत नसल्यामुळे त्यांना बाहेर जावंच लागतं, गोव्याबाहेर जावं लागतं. कुठे हैदराबाद म्हणा, पुणे किंवा मुंबई किंवा बंगलोर. तर इथे ज्या आय-टी कंपन्याज आहेत, तिथं ते जाऊन ते जॉब करतात. पण या पॅन्डेमिकमुळे एक आपल्याला कळून चुकलं, की आपल्याला ऑफिसमध्ये काही जावं लागत नाही आय-टीसाठी. म्हणजे बहुतेक लोकांना. काही लोकांना जावं लागतं, पण बहुतांश लोकांना घरी बसून काम करता येतं. तर आणि त्यासाठी मुख्य म्हणजे आपलं इंटरनेट, प्रॉपर कनेक्टिव्हिटी. म्हणजे आपलं काही फक्त WhatsApp किंवा Facebook अपडेट करण्यासाठी नसतं, तर आपल्याला प्रॉपर कनेक्टिव्हिटी लागते आणि ती जर उपलब्ध करून जर दिली आणि आता पॅन्डेमिक सुरू होऊन म्हणजे मार्च 2020 ते आता मे, तर जवळ-जवळ 14 महिने झालेत. तर 14 महिन्यात आपण काही साधन त्यामध्ये काही बदल केला का? आपण काही अपग्रेडेशन केलं का? तर माझ्या मते बिलकुल नाही. आपली जी परिस्थिती 14 महिन्यापूर्वी होती तीच आहे. फक्त कनेक्शन जास्त वाढल्यामुळं आणि एकंदर साधन सुविधा तीच ठेवल्यामुळं त्याच्यावर आणखीन ताण पडलाय, असं माझं तरी म्हणणं आहे. प्रशांत मला एक सांग, की एक विषय कनेक्टिव्हिटीच्या संदर्भात एक महत्त्वाचा विषय म्हणजे दिगंबर कामत हे जेव्हा मुख्यमंत्री होते आणि दयानंद नार्वेकर हे जेव्हा आयटी मिनिस्टर होते, त्यावेळेला जीबीबीएन हा विषय झाला. जीबीबीएनच्या माध्यमातनं गोव्यातल्या सगळ्या पंचायतीपर्यंत फायबर कनेक्टिव्हिटी देण्याचं काम हे जीबीबीएननं केलं. जवळ-जवळ 150 ते 200 कोटी रुपयांचा हा प्रोजेक्ट त्यावेळेला केंद्र सरकारनं गोव्याला मंजूर केला होता आणि त्याच्यानंतर अंडरग्राउंड फायबर केबलिंग करून त्यांनी प्रत्येक पंचायतीत हा फायबर केबल पोहोचवलेला आहे. त्यामुळे आज वेगवेगळ्या पंचायतीमध्ये इंटरनेट उपलब्ध आहे. मग तिथून ती कनेक्टिव्हिटी लोकांपर्यंत देण्याची अशी ती योजना होती. आता त्याला कितीतरी वर्ष झाली. सरकारी कार्यालयात या जीबीबीएनची कनेक्टिव्हिटी आहे. मग या जीबीबीएन कनेक्टिव्हिटीचा पुढे जो विस्तार सरकारने जो आम्हाला सांगितला होता, तो विस्तार का झाला नाही? तर या जीबीबीएन आजही त्या जीबीबीएनला दरवर्षी सरकार कोट्यावधी रुपये दरवर्षी सरकार खर्च करत आहे. एवढं असून म्हणजे अंडरग्राउंड फायबर केबल प्रत्येक पंचायतीपर्यंत पोहोचूनही इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आपण मागे का राहिलो? किशोर, थोडं दुरुस्ती करू इच्छितो मी. खरं म्हणजे हा जीबीबीएन प्रोजेक्ट जो आहे ना, तो नोव्हेंबर 2006 साली झाला हं. आणि त्यावेळेला प्रतापसिंग रावजी राणे हे मुख्यमंत्री होते आणि नार्वेकर आय-टी मिनिस्टर्स होते. तर हा जो करार झाला गोवा सरकार आणि युनायटेड टेलिकॉम लिमिटेड, हा नोव्हेंबर 2006 साली झाला आणि त्याच्यात तर त्यांचं हे होतं, कंडिशन्स होती, की 120 दिवसांच्या आत तालुका लेव्हल कनेक्टिव्हिटी दिली पाहिजे त्यांनी आणि त्याच्यानंतर 100 दिवसांच्या आत प्रत्येक पंचायत लेव्हलला. आम्ही तर अनुभवलंच आहे. म्हणजे सगळं जर मिळून पकडलं, तर 1 वर्षाच्या आत व्हायला पाहिजे होतं. आता 14.5 वर्ष झाली. नोव्हेंबर 2006 ते मे 2021. 14.5 वर्षात आपण बघितलं, कित्येक वेळेला आपण ऑफिसमध्ये जातो आणि सांगतो, "नाही, कनेक्टिव्हिटी नाही, उद्या या." तुम्हाला तर अनुभव आलाच असेल. पेडणे किंवा काही वेळेला आम्हाला तालिगावमध्ये सुद्धा हे अनुभवावं लागतं. म्हणजे तालिगाव टू पणजी, कारण पणजीला त्यांचं डेटा सेंटर आहे. पणजी ते तालिगाव अंतर फक्त 4-5 किलोमीटरचं तर असेल. तर एवढ्या अंतरासाठी सुद्धा त्यांची कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही. पण ह्याची कनेक्टिव्हिटी देण्याची जबाबदारी जीबीबीएनची होती. जीबीबीएन म्हणजे युनायटेड टेलिकॉम लिमिटेड. त्याचबरोबर त्यांना जो त्यांच्या साधन सुविधा आहे ना, त्या साधन सुविधांबरोबर त्यांना आणखीन एक मुभा दिली होती, की त्यांचं जे कमर्शियल व्हर्जन आहे जी-वेव्ह म्हणून, ते पण तुम्ही चालू ठेवा. म्हणजे त्याच्यातनं तुम्हाला एक्स्ट्रा रेव्हेन्यू मिळेल. म्हणजे हीच आपलं बॅकबोन जो फायबर जो आहे ना, हाच तुम्ही वापरणार आणि त्याचबरोबर तुम्हाला तो ॲडिशनल रेव्हेन्यू. पण गेल्या 14.5 वर्षात तेवढं काही आपल्याला म्हणजे असं
बघण्यासारखं तेवढं काही दिसून नाही आलं चेंज. हे प्रत्येकाला अनुभव केव्हा ना केव्हा तरी आलाच असेल, असं माझं म्हणणं आहे. तर अशी 2006 साली झालेली ही स्कीम आता ते काहीतरी याच्यात मोडीत काढण्याच्या वाटेत. त्यांना काहीतरी भारत फायबर म्हणजे हं, काहीतरी सेंट्रल गव्हर्नमेंटचं काहीतरी हे करणार बरोबर. आहे. हं. पण मी म्हणतो, की आता जो फायबर तुम्ही जो टाकलेला आहे, भूमिगत वाहिन्या आहेत, तर त्याच तशाच ठेवून तुम्हाला पुढं समजा वाढवायचं असेल तर ते करून घ्या ना. पण ते सांगणार कोण? पूर्ण प्रोजेक्ट नव्यानं करण्यात काहीच अर्थ नाही. ऑलरेडी काहीच फायबर अर्थ नाही. ले डाउन केलेला आहे. प्रत्येक फायबर पंचायतीपर्यंत पोहोचलेला आहे. आता खरं तर पंचायतीपासून तो गावात लोकांना ज्या लोकांना गरज लागेल त्यांच्यापर्यंत पोहोचवणं एवढंच काम आहे. परंतु सरकार आता परत नव्याने नवीन योजना करून पुन्हा एकदा फायबर टाकून पुन्हा एकदा शून्यापासून सुरुवात करायला बघते. हा सगळा जो प्रकार आहे, तो नेमका काय आहे? हे बघ किशोर, त्याच वेळेला त्यांनी आणखीन एक अनाउन्समेंट केली होती. ते म्हणजे प्रत्येक घराघरात ते 100 एमबीपीएस पर्यंत स्पीड देणार आणि येस. त्याच्याबरोबर त्यांना व्हॅल्यू एडेड सर्व्हिसेस म्हणजे आयपीटीव्ही म्हणा, केबल, टेलिफोनी हे त्याच माध्यमातून ते देणार आहेत. आणि त्याचं भाडं केवळ 250 ते 270 असं त्यांनी ठरवलेलं. ही त्यांची ऑफिशियल अनाउन्समेंट. तर तेव्हा जर हे सुरू झालं असतं, तर आपल्याला हा म्हणजे प्रॉब्लेम जो येतोय वारंवार कनेक्टिव्हिटीचा. कारण भूमिगत केबल असल्यामुळं काही झाडं पडले तरी पण काही फरक नाही पडत. वादळ येऊ दे, नाहीतर काही येऊ दे. आणि त्याच्यावर लाइटनिंगचा तर परिणाम नाही होत. कारण ते फायबर आहे. कंडक्टर नाहीये तो. ग्लास फायबर आहे. तर त्याच्यामुळे काहीच फरक पडणार नव्हता. पण अजूनपर्यंत तरी आपण बघतो आपली कनेक्टिव्हिटी तशीच राहिली. मुळात हे एवढा त्यांची खरं म्हणजे ही खरं म्हणजे त्यांची जबाबदारी होती देण्याची, जी अनाउन्समेंट केली होती. पण 14 वर्षात ते देऊ शकले नाही या एकदम साधन बरोबर. सुविधा. दुसरी गोष्ट म्हणजे हा लिखित करार आहे. कारण या कराराचं जर व्हायोलेशन होत असेल कंपनीकडून, तर सरकारनं त्यांच्यावरती कारवाई करण्याची गरज आहे. परंतु गेली 14 वर्ष म्हणजे आपण 14 वर्षांच्या या कार्यकाळात राज्याचे मुख्यमंत्री हे खुद्द मनोहर पर्रीकर राहिले. ज्यांचा स्वतःचा खूप इंटरेस्ट होता या आयटीच्या संबंधित गोष्टी. कारण त्यांनीच मुख्यत्वेने या आयटीच्या बाबतीत गोव्यातल्या आयटीला चालना देण्याचं काम झालं. आणि गेली 14 वर्ष या गोष्टीला चालनाच मिळत नाही. पुढच्या कुठल्याच गोष्टी होत नाही. आज तर खुद्द ताळगाव म्हणजे तुमच्या ताळगावच्या ज्या आमदार आहेत जेनिफर मोन्सेरात त्याच आयटीच्या मिनिस्टर आहेत आणि तुम्हाला ताळगावमध्येच आज इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नाहीये. म्हणजे आयटी माझा माझा तर असा अनुभव आहे, की आयटी खातं जे आहे, ते आयटी खातं हे म्हणजे दुर्लक्षित खातं अशा पद्धतीनंच आतापर्यंत राहिलं आणि आयटी खातं म्हणजे काय? फक्त टेंडर काढायचं टेंडर आणि कंत्राटे द्यायची आणि त्याच्यातनं कमिशन उकळायचं. एवढ्यापुरतीच आयटी खातं हे कार्यरत आहे. असा एकंदर आतापर्यंतचा अनुभव आहे. कुणालाही इच्छा नाहीये, की बाबा खेडेगावापर्यंत जाऊन त्यांना इंटरनेट कनेक्टिव्हिटी द्यायची. आता दुसरी एक महत्त्वाची म्हणजे याच कोव्हिडच्या निमित्ताने पुन्हा एकदा आयटीचा विषय हा प्रामुख्याने लोकांसमोर उपस्थित झालाय. म्हणजे तो शिक्षणाच्या दृष्टीने असू दे किंवा नोकरीच्या दृष्टीने असू दे. म्हणजे आज या कर्फ्यू किंवा लॉकडाऊनमुळे आज मुलांना घरीच राहून ऑनलाईन शिक्षण करावं लागतं. आमच्यासारख्या लोकांना घरीच राहून काम करावं लागतं आणि या दोन्ही गोष्टींसाठी इंटरनेट हा महत्वाचा आहे. आणि तोच इंटरनेट नसल्यामुळे आज काहीच शक्य नाही. म्हणजे मुलांना ऑनलाईन शिक्षण घेणंही शक्य नाही आणि आम्हाला स्वतःच्या सेफ्टीसाठी समजा आम्ही घरी राहून जर काम करायचा विचार केला, तर तेही आम्हाला शक्य नाही. म्हणजे अशी अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. तर हा हा एवढा प्रश्न जेव्हा सरकारला प्रामुख्याने लक्षात येतो, की आयटी बाबा कशासाठी गोव्यात गरजेची आहे. हे एवढं माहीत असूनही गेल्या वर्षभरात सरकारनं काहीच केलं नाही. आता प्रामुख्याने हे न करण्यामागे काय तुला काय वाटतं, की त्यांची इच्छाशक्तीच नाहीये, की काही टेक्निकल प्रॉब्लेम येत आहेत? नाही आधी हे जे आहे ना, पॅन्डेमिकमुळे जे आपण ऑनलाईन क्लासेस वगैरे सुरू केले, त्याबद्दल मला थोडं बोलायचं आहे. हं. खरं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला फिजिकल क्लासरूममध्ये शक्य नव्हत्या, त्या आपण ऑनलाईन मीडियममधनं करू शकलो. पण त्याचा केवढा उपयोग करून घेतला, हे काही मला माहिती नाही. म्हणजे हे काही शिक्षण खात्यात किंवा जे शिक्षण व्यवसायात जे आहेत किंवा टीचर्स आहेत किंवा जे बाकीचे जे कोण लोकं संबंधित आहेत, त्यांना जास्त माहिती असेल. उदाहरणार्थ आपल्याला तर माहीतच आहे. केवळ व्याख्यान देण्यापेक्षा
ते जर दृकश्राव्य माध्यमातून जर दाखवलं ना, तर जास्त त्याचा प्रभाव पडतो. हे सर्वश्रुत आहे. मी काही नव्याने सांगण्याची गरज नाही. तर याचाच आणि त्यांनी चांगला उपयोग केला असता ना, तर खूपच म्हणजे करून पण घेतला असेल काही लोकांनी आणि त्याच्यात पण काय आपण सांगितलेलं म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना समजतं की नाही समजतं, त्याच्यासाठी पण खूप सारे त्याच्यात ऑप्शन्स आहेत ऑनलाईन याच्यात. पोल आपण कंडक्ट करू शकतो. त्याचं रिस्पॉन्स कसं येतं ते करू शकतो. चॅटिंग करू शकतो इंडिव्हिज्युअल स्टुडंटची, बाबा तुला हे का? नाही समजलं तर ते रिपीट करता येतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला या पॅन्डेमिकने शिकवल्या. तर मुख्य म्हणजे याच्यासाठी म्हणजे कनेक्टिव्हिटी. परत आपण अरे मजा मागल्या. म्हणजे कनेक्टिव्हिटी तर आपली शून्यच झाली. कधी-कधी डिस्कनेक्ट होते. परत कनेक्ट नाही होत. आणि त्याला बँडविड्थ पण चांगली लागते. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही दृकश्राव्य माध्यमातून तुम्ही ज्यावेळेला व्हिडिओ प्ले करता, तर त्यावेळेला बँडविड्थ जादा लागते. तर ती बँडविड्थ समजा नसेल, तर तुम्ही काय करू शकता? हं. बरोबर. तर आणखी एक हे महत्वाचा जे विषय म्हणजे हे आता जे हे जे आहे याच्या बाबतीत कुणीही विचार केलेला नाही अजूनपर्यंत. आता आता तू जे सांगितलं त्याच्यातनं एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, की जो नवा ट्रेंड जो आता म्हणजे आयटी हा एक महत्वाचा बदल आता नव्याने घडलेला आहे आणि शिक्षणाचा अविभाज्य भाग हा आयटी बनलेला आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात पर्मनंट आयटी विंग स्थापन करणं हे खूपच गरजेचं आहे. म्हणजे आयटी डिपार्टमेंट कुठेतरी शिक्षण खात्याला मदत करणार, कुठलंच खातं कुठल्याच खात्याला मदत करत नाही हे आपण आपला अनुभव आहे आतापर्यंत. त्यामुळे शिक्षण खात्यातच पर्मनंट आयटी विंग असावं, जेणेकरून शिक्षण खात्याला किंवा शिक्षण खात्याशी संबंधित जी काही आयटीची मदत लागेल, ती आयटीची मदत ही त्या विंगच्या माध्यमाने शिक्षण खात्याला मिळेल आणि ह्या आयटीतला जो बदल आहे, तो आयटीतला बदल घडून येईल. म्हणजे अशा पद्धतीची तर आता नितांत गरज आहे, की शिक्षण खात्यात स्वतंत्र आयटी विंग हा असायलाच पाहिजे. तुला काय वाटतं? नाही, तो आता विषय काढलेलाच आहे. ते शिक्षण खाते आणि आय-टी खाते. या दोघांमधला जो डिफरन्स जो आहे ना, याचा मी अनुभव 2-3 वर्षा अगोदर घेतलाय. ज्यावेळेला आपलं कुजिरा शाळा संकुल झालं. खरं म्हणजे शाळा संकुल समजा तुमचे 5 शाळा तिकडे जाणार, म्हणजे तुम्ही त्याचं खरं म्हणजे आधी नियोजन करायला पाहिजे. तिकडं फायबर पोहोचवायला पाहिजे. तुमचं जी नेटवर्क तिकडे जायला पाहिजे. पण ते जी नेटवर्क मिळवायला अक्षरशः हेलपाटे खावे लागले. कारण मी एका शाळेच्या पॅरेंट टीचर्स असोसिएशनचं मी चेअरमन होतो. हं, हं, हं. त्यामुळे मी पर्सनल इंटरेस्ट घेतला फक्त स्टुडंटच्या फायद्यासाठी. कारण त्यांना रिपोर्टिंग वगैरे ऑनलाईन लागायचं. हं. तर आधी तुम्ही ह्या सुविधा करा आणि नंतरच काय ते हलवा तिकडं शाळा संकुल. चांगली हं, गोष्ट आहे ती खरं म्हणजे. शाळा संकुल त्यांनी सिटीच्या बाहेर हलवलं ही चांगली गोष्ट झाली आणि सगळ्या शाळा तिकडं म्हणजे काय कॉमन फॅसिलिटीज त्यांना देता येतील. हं, पण हं. अजून ते व्हायचंय खरं म्हणजे आपले दिवंगत मुख्यमंत्री मनोहरजी पर्रिकर यांचं ते खरं म्हणजे स्वप्न होतं. सगळी शाळा तिकडं हे करायचं आणि त्यांना कॉमन फॅसिलिटीज द्यायच्या. समजा आता प्लेग्राऊंड ठरवला. एक प्लेग्राऊंड बांधला त्याने. तो प्लेग्राऊंडचा उपयोग जो आहे ना, सगळ्या शाळांना उपयोग करून घेता येईल. पण त्याचबरोबर आपल्याला कनेक्टिव्हिटी तर पाहिजे. तर त्या कनेक्टिव्हिटीसाठी मला अक्षरशः हेलपाटे खावे लागतात. म्हणजे बघा. हं, हं. बरं मला एक सांग सध्या आयटी आणि आणि पॉलिसी तुम्ही ज्यावेळेला म्हणता ना हं, हो, तुम्ही ज्यावेळेला म्हणता, की स्वतंत्र आय-टी विभाग पाहिजे हां. शिक्षण खात्यात. हं, हं. ही खरं म्हणजे काळाची गरज आहे. हं, हं, कारण हं. आजकाल जे लेक्चर्स किंवा क्लासेस ऑनलाईनसाठी तुम्ही कसं करणार? हं. बरोबर. त्यामुळे शिक्षण तज्ञ आणि आय-टी तज्ञ दोघांनी बसून हे काम करायला पाहिजे. अगदी बरोबर. अगदी म्हणजे खूपच महत्वाचं मत तू व्यक्त केलंय, की शिक्षण खातं आणि शिक्षण तज्ञ जोपर्यंत एकत्र येत नाहीत, तोपर्यंत हे बदल घडणंच शक्य नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुला माहित आहे रोहन खंवटे जेव्हा आयटी मिनिस्टर होते, त्यावेळेला त्यांनी आयटी पॉलिसी, स्टार्टअप पॉलिसी ऑलरेडी त्यांनी जाहीर केली होती आणि त्या अनुषंगानं खूपशा योजना, खूपशा स्कीम्सही जाहीर झाल्या होत्या. काय आहे त्याचं प्रेझेंट पोझिशन? अ, तसं बघायला गेलं तर आपला सरकार दरबारी म्हणजे काही फक्त पेपरवरच राहतात.
काही काही स्कीम्स वगैरे असतात ते पेपरवरच राहतात. काही इम्प्लिमेंट झाल्या. आता उदाहरणार्थ तर ते स्टार्टअपसाठी काहीतरी सबसिडी होती किंवा त्यांना काहीतरी अशा म्हणजे वन टाईम त्यांना हे द्यायचं म्हणजे एक कारण सुरुवातीला ते आय-टी प्रोफेशनलना पैसे देऊ शकत नव्हते, पगार देऊ शकत नव्हते. त्यावेळेला ते त्यांनी काहीतरी सुरुवातीला काहीतरी सीड फंडिंग असं काहीतरी केलेलं. त्या स्कीम्स खरोखर चांगल्या होत्या. कारण त्यांनी जी-आय-टी-पी म्हणजे गोवा आय-टी प्रोफेशनल्स आणि गोवा त्यांचं असोसिएशन जे आहे ना, आय-टी प्रोफेशनल्सचं, ते पण मतं त्यांनी विचारात घेतली होती आणि त्याच्यावर त्यांनी खूपच काम केलेलं. म्हणजे खरोखर चांगली गोष्ट होती ती. पण पुढे काय मिनिस्टर चेंज झाला त्यामुळं तसंच राहिलं. मग पैशांचा अभाव तो तर नेहमीच असतो. आपल्या गोव्याच्या तिजोरीत तर पैसा नसतोच. तर तशी परिस्थिती झाली. नाही आणखी एक महत्वाचा विषय प्रशांत, म्हणजे तू मगाशी त्याचा उल्लेख केलेलास, की जवळ-जवळ हजारभर मुलं ही आय-टी संबंधित शिक्षण घेऊन किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात अभियांत्रिकी अभ्यासक्रम, इंजिनिअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करून बाहेर पडतात. आज गोव्यात अशी परिस्थिती मी बघितली आहे. म्हणजे आमच्या स्वतःच्याच पेडणे तालुक्यात कितीतरी मुलं ही आय-टी संबंधित शिक्षण घेतात. म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअर म्हणा, एम-सी-ए म्हणा, बी-सी-ए म्हणा, असले वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण करतात. पण जेव्हा हे अभ्यासक्रम पूर्ण करून ते जेव्हा घरी बसतात, की बाबा आता माझं शिक्षण पूर्ण, आता मी पुढे काय करू? आणि जेव्हा तो आपल्या हातात मोबाईल घेतो, तेव्हा त्याला पहिल्यांदा हातातल्या मोबाईललाच रेंज नसते. म्हणजे एवढी दारुण परिस्थिती, की मग विचार असा येतो, की अरे आपण शिकलो काय आणि आपली परिस्थिती काय? आणि या द्वंद्वात, या अशा परिस्थितीत पालकांनाही कळत नाही, की मुलांना काय सांगावं आणि मुलांनाही कळत नाही, की आपण पुढे काय करावं? आणि त्याच्यातनं एकमेव मार्ग राहतो, तो म्हणजे काहीतरी कुठल्यातरी एका गव्हर्नमेंट जॉबला फिक्स व्हावं. म्हणजे आय हॅव सीन, मी स्वतः बघितलं, की कॉम्प्युटरचं शिक्षण घेतलेली मुलं, इंजिनिअरिंग, बी-सी-ए, कॉम्प्युटर सायन्समध्ये ग्रॅज्युएट केलेली मुलं, ही 10वी पास एल-डी-सी किंवा 10वी पास पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी अर्ज करतात आणि तिथे नोकऱ्याही करतायत. ही जर म्हणजे आपला जर स्किल्ड किंवा प्रोफेशनल वर्कफोर्स जो आहे, तो जर आपण अशा पद्धतीनं उलट दिशेनं जर त्याचा वापर करायला लागलो, तर मग त्याचा अर्थ काय राहिला? मग त्या ह्युमन रिसोर्सला अर्थ काय राहिला? आणि याचा कुणीही विचार करत नाही. याचा कुणीही विचार करत नाही. आणि दुसरी गोष्ट त्यांना बाकी राहते ती एक म्हणजे गोवा सोडून जाणं किंवा विदेशात जाणं. आता गोवा सोडून गेलेल्या बहुतांश लोक हे अशा पद्धतीचं प्रोफेशनल शिक्षण घेतात आणि प्रोफेशनल शिक्षण घेतलेले गोव्याबाहेर जात आहेत आणि लेबर कामं करणारे गोव्यात येत आहेत. म्हणजे अशी विचित्र परिस्थिती गोव्यात निर्माण झालेली आहे. तर मला एक सांग, की आय-टी प्रोफेशनलमध्ये रोजगाराच्या संदर्भात गोव्यात काय संधी आहेत आणि नव्या संधी कशा काय तयार केल्या जाऊ शकतात? अ, आता बघायला गेलं तर आणखीन एक मी त्याच्यात आणखीन एक भर घालू इच्छितो. बी-ई विथ एम-बी-ए केलेले लोकं बँकेत क्लार्क म्हणून लागलेत. मी बघितलं. बी-ई विथ एम-बी-ए म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग अलोंग विथ एम-बी-ए हे खरं म्हणजे टॉप एक्झिक्युटिव्हच्या पोस्टवर असायला पाहिजेत. पण ती लोकं फक्त ॲश्युअर्ड जॉब आहे म्हणून बँकेत जातात. म्हणजे क्लार्कच्या पोस्टवर, ऑफिसरच्या पोस्टवर नाही म्हणत मी, प्रोबेशनरी ऑफिसरवर नाही म्हणत मी. क्लार्क पोस्टला ॲप्लाय करतात आणि इव्हन काही लोक कॉन्स्टेबलच्या पण पोस्टला अप्लाय करतात. आणि ही तर अतिशय म्हणजे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि याच्यावर काहीतरी तोडगा हा काढलाच पाहिजे. आता तुम्ही म्हणणार, की रोजगार संधी तर उपलब्ध नाहीत. मग काय उदरनिर्वाहासाठी काहीतरी करावंच लागेल. तर आपण स्टार्टअप युनिट का नाही करू शकणार? स्टार्टअप म्हणजे काय? तुम्हाला काय लागतं? आय-टी फॉर्च्युनेटली आय-टी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुम्हाला म्हणजे आय-टी बिझनेस सुरू करण्यासाठी तुम्हाला काही मोठ्या बिल्डिंग्स काही गरज नाहीये. फक्त लागतं ते प्रॉपर इलेक्ट्रिक सप्लाय आणि अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय आणि प्रॉपर इंटरनेट कनेक्टिव्हिटी. कारण तुम्ही ते आउटसोर्स करू शकता. कितीतरी कंपन्या अशा आहेत, त्या तुम्हाला काही लोकं मी बघितलेत, की जे हैदराबादमध्ये कामं करतात. पण फॉर एक्झाम्पल व्ही-एफ-एक्स किंवा सी-जी. व्ही-एफ-एक्स म्हणजे काय? आता आपण सिनेमा बघतो. बहुतांश सिनेमा आता तुम्ही कितीतरी कॉम्प्युटर ग्राफिक्स आपण सिनेमा बघतो. ते सिनेमा जे असतात फक्त
काही फार म्हणजे अगदी थोड्या प्रमाणात त्यांचं शूटिंग जे होतं, ऍक्च्युअल शूटिंग होतं आणि बाकीचं सगळं ते व्हीएफएक्स किंवा सीजी एफएक्सवर होतं. आणि ही जे हॉलिवूड मधले पण काही जे प्रोड्युसर्स आहेत, ते भारतासाठी ते आउटसोर्स करतात आणि इकडनं जे आपण एक्सपोर्ट करतो, ही फिल्म्स वगैरे आणि असे कामं करणारे स्टुडिओज जे आहेत ना, ते हैदराबादमध्ये भरपूर आहेत आणि त्याच्यात गोव्यातील काम करणारे पण भरपूर आहेत. तर त्यांना समजा इकडे हे उपलब्ध करून दिलं. आता फॉर एक्झाम्पल आय-टी हॅबिटेट आलं. आपण तर बघितलंच आहे. आय-टी हॅबिटेट आलं दोनपावलं. ते काही नाही झालं. चिंबेलला काहीतरी आणखीन एक काहीतरी आय-टी हॅबिटेट येणार होती काय, ते पण नाही झालं. परत मग परवरी म्हणजे कुठेतरी आतमध्ये एक सुकुलला काहीतरी एक येणार होतं. अजून कशाचाच पत्ता नाही. आणि तिथं काय थोडंफार त्यांना काही जास्त हे नाही लागत. ह्या ज्या मूलभूत ज्या सुविधा आहेत ना, त्या तुम्ही पुरवा आणि त्यांना बोलवा. ही लोकं यायला तयार आहेत. कारण इकडे त्यांचे पालक आहेत, इकडे वडीलधारी माणसं आहेत आणि कुणाला पण आपल्या मातृभूमीत काम करायला आवडेल. नक्कीच. तर बोलवा त्यांना, येतील ती लोकं. पण त्याआधी आपण ह्या साधन सुविधा ज्या आहेत ना, त्या आपण तयार केल्या पाहिजेत. आणि त्या आपण अजूनपर्यंत तरी करू नाही शकलो. फक्त पेपरवरच राहिलं. एवढी मोठी, एवढे 1000 स्क्वेअर मीटर याच्यासाठी मार्कअप केलेत. पण कुठे? प्रत्यक्षात काहीच नाही झालं. अगदी अगदी म्हणजे एकदम बरोबर बोललास तू. दुसरी गोष्ट आणखी काय महत्वाची आहे, की आपण आय-टी करतो. आय-टी करायचं, वेगवेगळे कोट्यावधींचे टेंडर काढायचे आणि बस समाधानी व्हायचं. आता माझा असा अनुभव आहे, की सगळ्या सरकारी कार्यालयामध्ये सध्या इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे. ती इंटरनेट कनेक्टिव्हिटी ॲडमिनिस्ट्रेशनसाठी आहे, की तिकडच्या कर्मचाऱ्यांना कॉम्प्युटरवरती गेम्स खेळण्यासाठी आहे, हेही कळत नाही. म्हणजे माझा असा अनुभव आहे, की ज्या खात्यात ईमेलवरून जो काय मी करस्पॉन्डन्स केलाय, त्याला कधीच सरकारकडनं प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स आलेला नाही. कुठल्याच ईमेलला आतापर्यंत रिस्पॉन्स आलेला नाही. आणि सरकारी डायरीवरती मात्र प्रत्येक खात्याचे ईमेल्स आपल्याला सापडतात. अधिकाऱ्यांचे ईमेल्स आपल्याला सापडतात. म्हणजे ही जर परिस्थिती असेल, तर मग आपण गोव्याचे कसल्या बढाया मारतो? म्हणजे आपला गोवा हा प्रगत आहे, सुशिक्षित आहे, विकसनशील गोवा आहे, आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ आहे. या सगळ्या गोष्टी आपण त्याची जाहिरातबाजी करतो. पण मुळात प्रत्यक्षात जेव्हा लोक इथे येतात आणि अनुभव घेतात, "ये साला गोवा बेकार है" म्हणून ते जातात. अगदी बरोबर. गोव्यात जर कुठली गोष्ट मिळत असेल, तर फक्त ती दारू. दारूच्या व्यतिरिक्त आणखी कशासाठीच लोक इथे येत नाही, हे आता स्पष्ट झालंय. बाकीच्या सगळ्या गोष्टी या आपण आभास निर्माण केलेला आहे आणि तो आभास हा निसर्गाने आणि परिस्थितीने आपला आभासाचा भांडाफोड केलेला आहे. ही एवढी दारुण परिस्थिती आहे. प्रशांत, तू गेली 32 वर्ष ह्या आय-टी प्रोफेशनमध्ये काम करतो. तुला नाही वाटलं कधी, की बाबा काय मी कशाला म्हणून इथं झक मारतोय? हां, हे नाहीये, ते नाही. कधीतरी तुला नाही वाटलं, की चला मला गोव्यात राहायचंच नाही. अशी मानसिकता तुझी यापूर्वी झाली का? आणि जर झाली असेल, तर त्याच्यावरती तू कशी काय मात केलीस? नाही, ज्यावेळेला आय-टी बिझनेस सुरू केला, त्यावेळेला म्हणजे अगदी थोडंफार प्रमाणात आय-टी होती. कारण प्रत्येक घरोघरी तरी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप वगैरे हा काही प्रकारच नव्हता. थोडेफार जे कॉम्प्युटर होते ते सरकारी ऑफिसमध्ये किंवा कॉर्पोरेट ऑफिसमध्ये आणि तेच आपण मेंटेन करून सुरुवातीला मी मेंटेनन्समध्येच घुसलो. कारण काहीतरी हे शक्यच नव्हतं का सेल काही एवढा नव्हताच. तर मेंटेनन्स करूनच आपण पुढे आलो. त्याचप्रमाणे तुम्ही ज्यावेळेला म्हणता, की ईमेल गव्हर्नमेंट याच्यात ईमेल तुम्ही केलं तर तुम्हाला रिप्लाय नाही मिळत. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही अल्तिनोवर राहता. तुम्ही बघितले असेल त्या आय-टी डिपार्टमेंटची केवढी मोठी भली मोठी बिल्डिंग त्यांनी हे केलंय. आय-टी हब नाव जागेचा आहे त्याला. हो. म्हणजे बघण्यासारखी आहे बाहेरनं बिल्डिंग. तर त्याच्यात त्यांनी डेटा सेंटर त्यांनी एस्टॅब्लिश केलंय आणि डेटा सेंटर त्यांनी आउटसोर्स केले. ऑरेंज म्हणून कंपनीला. आता त्यांचं काहीतरी आउटसोर्सिंग त्यांचं आउटसोर्सिंग हा एक मोठा विषय आहे आणि त्या आउटसोर्सिंग आणि टेंडरिंग या दोन्ही गोष्टीसाठी सरकारला आयटी पाहिजे. बाकी आणखी कशासाठी आयटी नको आहे सरकार. अगदी बरोबर. अगदी बरोबर. पण आता अशी परिस्थिती झाली आहे, की
ऑरेंज जी कंपनी आहे, मी असं ऐकलंय की ते गाशा गुंडाळतात आणि त्यांचं काहीतरी गोवा सरकार बरोबर काहीतरी पटत नाही, काही नाही आणि ते त्यांनी बंद केलं. त्यामुळे त्यांनी सांगितलं की जे काही आपले साधन सुविधा मंडळाचे काही पण सर्व्हर्स तिकडे होते, ते तुम्ही तिकडे हलवायला त्यांनी सांगितलं आणि तिकडे त्यांनी हे केलंय. तर ज्यावेळेला आपला डेटा सेंटरच परफेक्ट नाहीये किंवा त्याच्यात जे काम करणार आहेत, समजा आता वेबसाईट, आता तुम्ही म्हणता वेबसाईटवर जे काम करणारे लोक आहेत, कारण बॅकएंडमध्ये त्यांना काम करावं लागतं. रिप्लाय काय येतो, म्हणजे रिप्लाय तर फिजिकल करावाच लागतो. बरोबर आता बरोबर. तुम्ही समजा ईमेल पाठवली, कुठल्या ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला मेल पाठवली, तर ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटला त्या पर्टिक्युलर सेक्शनला ती मेल पाठवावी लागते आणि त्यांचा जो काही हे असतं, रिप्लाय असतो, तो तुम्हाला पाठवावा लागतो. पण हे कामं तर फिजिकली करावीच लागतात. आणि ती ज्यावेळेला कामं करणारेच लोक प्रॉपर नाहीये, तर मग तुम्हाला ईमेल कसं करणार? ई-गव्हर्नन्स कुठे जाणार? त्यामुळे काही लोक तर म्हणतात, की ऑनलाईन झक मारू दे, मी फिजिकली नेऊन नेलेलं बरं. मग तशीच उपयोग आहे काय झाला? परिस्थिती. तीच परिस्थिती आहे. म्हणजे सरकारच्या वेबसाईट जर तू आता चेक केला, तर एकही वेबसाईट तुला अपडेटेड वेबसाईट सापडणार नाही, एवढी दारुण परिस्थिती आहे आपली. पण याच्या उलट नेमकी केंद्राची परिस्थिती आहे. म्हणजे केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार 2014 साली आल्यानंतर आयटी बाबतीत जो काय बदल झालेला आहे, तो एकदम म्हणजे रिव्होल्युशनरी क्रांतिकारक अशा पद्धतीनं बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे सगळ्या मंत्रालयाच्या वेबसाईट्स या अपग्रेड झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट स्वतः पंतप्रधानांचे एवढे प्लॅटफॉर्म्स आहेत, म्हणजे तुम्ही थेट कुठल्याही विषयावरती पंतप्रधानांची थेट आयटीच्या माध्यमाने संपर्क साधू शकता, लिहू शकता. 10 दिवसात तुम्हाला रिप्लाय येणार म्हणजे येणार. एवढं परफेक्शन हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या बाबतीत झालं असताना, आपल्या गोव्यात मात्र आपली आयटी झक मारते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे आयटीकडे कुणाचंच लक्ष नाहीये सध्या. म्हणजे एवढी ते दारुण तुम्ही परिस्थिती आणि आपण आय-आय-टीच्या गोष्टी करतोय, की आय-आय-टी पाहिजे गोव्यात आणि आय-आय-टीसाठी जमिनी शोधतायत हे लोकं. जे बेसिक आपल्याला जे काय पाहिजे त्याच्याकडे लक्षच नसताना आपण मोठमोठ्या गोष्टी करतोय. असं नाही का वाटत तुला? नाही, हे बघा किशोर, आता तुम्ही म्हणता ना सेंट्रल गव्हर्नमेंट वेबसाईट अप टू डेट असतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर कोविन वेबसाईट घ्या तुम्ही, कोविडच्या लसीकरणाची. तर त्यांचं टोटल जे आहे ना, सगळं ऑनलाईन असतं. तुम्हाला तुम्हाला ज्यावेळी लस दिली जाते, त्यावेळेला तुमच्या मोबाईलवर तुम्हाला हे येतं, की तुमचा पहिला मेसेज डोस येतो. झालाय. बरोबर. आणि ते कुठून येते? वेबसाईटवरनंच येते. त्यामुळे किती लसीकरण झालं, कुठल्या एज ग्रुपमधलं काय झालं, हे तुम्हाला त्याच्या डॅशबोर्डवर जाऊन बघता येतं. हं, हं. आता ईमेल म्हणता तुम्ही. पी-एम-ओ ऑफिसला तुम्ही मेल टाका. तुम्हाला 3 दिवसांच्या आत रिप्लाय मिळतो. बरोबर. 3 दिवसांच्या आत. एवढं त्यांनी हे ठेवलंय, की नाही रिप्लाय तर जायलाच पाहिजे. आता 3 दिवस का? तर त्यांना कन्सर्न डिपार्टमेंटकडनं ते माहिती घ्यावी लागते म्हणून. समजा इट इज बरोबर. रिलेटेड टू पी-एम-ओ, यू शुड गो विथिन 48 अवर्स. बरोबर. त्याने अशा टाईमलाईन्स ठरवून दिल्या. पण मी म्हणतो त्या टाईमलाईन्स आपल्या स्टेट गव्हर्नमेंटसाठी का नाही? कारण अगदी गोवा जे बरोबर. आहे ना आपलं, गोव्याचं टोटल पॉप्युलेशन किती आहे? किती? 14-15 लाख. हं. आणि वी आर सो कॉल्ड व्हेरी वेल एज्युकेटेड पीपल. सो कॉल्ड. लिटरसी तर आपण लिटरसीमध्ये आपला दुसरा क्रमांक लागतो. इट इज जस्ट सो कॉल्ड. म्हणजे हे म्हणून मी सगळं सो सो कॉल्ड हा कॉल्ड. शब्द हां. म्हणून मी हा सो कॉल्ड हा शब्द वापरला. हं, हं. तर गोवा जे आहे ना आपलं अगदी म्हणजे आय-टी ड्रिव्हन असं राज्य करू आपण शकतो. पण बरोबर. त्यासाठी आपली इच्छा लागेल आणि ते मोटिव्हेशन आणि इच्छाशक्ती आपली प्रबळ असली पाहिजे. काहीतरी करायचं नाही. या बसून करूया चला. नाहीतर चाललंय ते डिपार्टमेंट, हे डिपार्टमेंट असं आहे, ते डिपार्टमेंट असं आहे. असं चाललंय. मग कुणाचंच नक्कीच. आय-टी डिपार्टमेंटची हे नाहीये. अ, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. इच्छाशक्ती, डिटर्मिनेशन आणि येस आपल्याला हे करायचंच आहे. या 3 महत्त्वाच्या गोष्टीवरती आम्ही आजच्या या चर्चेचा समारोप करूया. खूप खूप आणि चांगली त्याच्या अगोदर माहिती मी तू एक दिलीस. सांगू एक 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 मी डेटा सांगू इच्छितो. येस, आता येस. तुम्ही म्हणता रोजगार.
आता रोजगाराच्या संधी आपण कशा उपलब्ध करून देऊ शकतो? तुम्ही म्हणता की तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे, डेथ सर्टिफिकेट आहे किंवा फॉर्म 1 and 14 म्हणजे 1/14चा उतारा किंवा सर्व्हे प्लॅन किंवा मॅरेज रजिस्ट्रेशन. तर ह्या सुविधा आपण प्रत्येक खेड्यापाड्यात पोहोचवल्या तर आता आधी तुम्हाला माहितीच आहे, एस-टी-डी, आय-एस-डी बूथ वगैरे होते. खेड्यापाड्यात होते. बरोबर. तर त्याच धर्तीवर आपण समजा असे बूथ इस्टॅब्लिश केले, तिकडच्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. नाही, तुम्ही हे बूथ चालवा. त्याच्यात म्हणजे इज समथिंग कॉल्ड इन्फॉर्मेशन किओस्क किंवा हं. तुम्हाला प्रिंट आउट घ्यायचा असेल, तुम्हाला हं. लसीकरण झाल्याचं तुमचं सर्टिफिकेट पाहिजे असेल, ते तुम्हाला प्रिंट करून द्यायचं. म्हणजे ऑफकोर्स काहीतरी चार्जेस तुम्ही ते काहीतरी ठरवा. त्यांना आधी ट्रेनिंग द्या आणि प्रत्येक खेड्यापाड्यात जर तुम्ही जर दिलं, आता गोव्यात नॉर्थ गोव्यामध्ये 248 खेडी आहेत ॲज पर 2011 सेन्सस सेन्सस. आणि साऊथ गोव्यात 163 म्हणजे टोटल 411 खेडी आहेत. तर एवढ्या खेड्यात जर आपण ह्या अशा किओस्क जर उभारून दिल्या, त्यांना कनेक्टिव्हिटी दिली, त्यांचा म्हणजे कितीतरी लोकांना यापासून रोजगार उपलब्ध होईल. लोकल लोकांना तिकडं फायदा होईल त्याचा. कारण त्यांना तालुक्याच्या गावी जायला नको. त्यांना तिकडंच मिळणार सगळं. त्यांच्या खेड्यात राहून. कारण सगळे लोकं आय-टी सेवी नसतात. आता मॅरेज रजिस्ट्रेशन करायचं झालं तर तुम्हाला ते ऑनलाईनच हे करावं लागतं. मग ते कसं फीड करायचं? त्याचं स्कॅन कसं करून त्यांना हे अपलोड कसं करायचं? ती लोकं मदत करतील. ते केलं तर एवढ्या लोकांना आपण रोजगार उपलब्ध करून देऊ शकतो आणि त्याचबरोबर खेड्यापाड्यात जे लोकं जे आहेत, जे थोडेफार आय-टी सेवी नसतील, तर त्यांना पण याचा उपयोग होऊ शकतो. तर नक्की, त्या नक्की. बाबतीत सरकारने खरं म्हणजे पावलं उचलायला पाहिजेत. इट इज हाय टाईम नाऊ. नक्कीच. म्हणजे खरं म्हणजे ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. उगाच आपल्या एन-डी-सी आणि उगाच आपले कर्मचारी भरायचे म्हणून भरायचे सरकारी कार्यालयात. तिथे खुर्च्याही नाहीत त्यांना बसायला. ही अशी परिस्थिती आहे. आणि इथे तर तू जे आता सांगितलं खरं म्हणजे ज्या वेळेला जी-बी-बी-एनची योजना होती ना, त्या जी-बी-बी-एनच्या योजनेमध्ये ही सुद्धा प्रोव्हिजन होतं. याचंही प्रोव्हिजन होतं, की प्रत्येक विलेजमध्ये ते सर्व्हिस सेंटर खुले करणार होते, ज्याच्यातनं सगळ्या पद्धतीच्या सेवा आय-टी सेवा या तिथल्या लोकांना तिथेच मिळणार. अशा पद्धतीची तरतूद होती. परंतु त्या सगळ्या गोष्टी आता सगळेजण विसरलेले आहेत. आय-टी खातं आहे की नाही? म्हणजे तू जर बघितलं, आता मी मी पत्रकार म्हणून तुला सांगतो, की माहिती आणि तंत्रज्ञान खात्याची संबंधित बातमी कधीतरी छापून आली असेल का? असा मला प्रश्न पडतो. म्हणजे एवढी दारुण परिस्थिती त्या खात्याची. त्या खात्याकडे कुणाचंच लक्ष नाहीये. आणि तिकडच्या अधिकाऱ्यांनी आता कळून चुकलंय, की कुठल्याच या राजकारण्यांना याच्यात काहीच पडलेलं नाही. त्यामुळे ते तिथे जातात आणि मस्तपैकी आपला वेळ घालवतात. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि तू जसं सांगितलं तर टेंडरिंग आणि आउटसोर्सिंग बस दोन्हीच गोष्टीवरती त्यांचं लक्ष आहे. बाकी त्यांना काहीच पडलेलं नाही. तर खूप अत्यंत उपयुक्त आणि खूप महत्वाची माहिती तू आम्हाला दिलीस या आय-टी क्षेत्राशी संबंधित. आणि या गोष्टी या चर्चेतनं एक गोष्ट स्पष्टपणे जाणवली, की इच्छाशक्ती आणि डिटर्मिनेशन या 2 गोष्टी जर असतील, तरच गोवा हा आय-टी क्षेत्रात पुढे जाऊ शकतो. आपण विनाकारण आय-टीच्या बाता मारून काहीही होणार नाही. बेसिक इंटरनेट कनेक्टिव्हिटी ही गोष्ट आणि त्याच्यासाठी जी-बी-बी-एनचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे. ते फक्त त्याचा विस्तार करून त्याचा लाभ लोकांना देण्याची गरज आहे. दुसरी स्टार्टअप पॉलिसीमध्ये लोकांना घरी राहून लोक आपलं रोजगार करू शकतात. घरी राहून आय-टी प्रोफेशनल आपलं पोट भरू शकतात. परंतु त्यांना घरी अखंडित वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी या 2 महत्त्वाच्या गोष्टी सरकारनं देण्याची गरज आहे. या अनुषंगानं हे सरकार आता या सरकारचा कार्यकाळ तर पूर्ण झालेलाच आहे. म्हणजे फक्त 1 वर्ष राहिलंय. परंतु भविष्यात या हॅलो. गोष्टी होणार अशा पद्धतीची आपण अपेक्षा ठेवूया आणि आजची ही चर्चा संपवूया. किशोर आणखीन एक गोष्ट जाण्या अगोदर मी एक हां, गोष्ट सांग. नमूद करू इच्छितो. ते म्हणजे प्रत्येक जागी आता तुमचं फायबर पोहोचलेलं आहे. तिकडे तुम्ही हॉटस्पॉट उभं करा हं, हं. आणि म्हणजे काय प्रत्येक कसं जोडणी प्रत्येक घरात द्यायची काही गरज नाही. हॉटस्पॉट जरी केलेत, तरी पण ते उपयोगी येतील. बरोबर, बरोबर, बरोबर. नक्कीच. आणि ते पॉवर जे आहे ना, तुम्ही आता सोलर एनर्जीचा उपयोग करा. सौर ऊर्जा जी आहे ना, हं, ते हं. आपल्या गोव्यात पुष्कळ आहे. म्हणजे बरोबर. आपला 6-7 तास तरी आपल्याला सौर ऊर्जा मिळते हं, हं, दिवसातनं. हं. तर त्याचा उपयोग करा. लेट अस मूव्ह टू टोटल ग्रीन एन्व्हायर्नमेंट. बरोबर, आणि हे बरोबर. एवढं जर केलं ही ही काळाची गरज आहे.
नाही, आपण काळाची आपण गरज आहे. आपण अपेक्षा करूया की आयटी क्षेत्र, सोलर या सगळ्या गोष्टींचा विचार करणारं नेतृत्व किंवा विचार करणारे लोकप्रतिनिधी आपल्याला भविष्यात लाभतील आणि त्या अनुषंगाने आपल्या आपल्या या मागण्या पूर्ण होतील. आणखी एक महत्वाची गोष्ट प्रशांत आपल्या या चर्चेतनं आज आली ती म्हणजे शिक्षण खात्यासाठी फुल फ्लॅज आयटी विंग स्थापन करणं ही सुद्धा खूपच महत्वाची आणि काळाची गरज आहे. तरच शिक्षण क्षेत्रात आयटी संबंधित जे बदल व्हायला पाहिजेत ते बदल होणं शक्य आहे. खूप खूप धन्यवाद प्रशांत. तू तुझा वेळ आम्हाला आजच्या या चर्चेसाठी दिला आणि खूप उपयुक्त माहिती आमच्या दर्शकांना तू दिलीस. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.